सिंदी रेल्वे परिसरातून एक ऐतिहासिक आंदोलन समोर आलं आहे। ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी लोकांनी शब्द नाही तर स्वतःचं रक्त वापरलं आहे। आंदोलनाच्या दिवसाअखेर तब्बल 1000 नव्हे तर 1045 नागरिकांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना पाठवले आहेत। होय, 1000 लोकांनी रक्ताने पत्र लिहिणं ही केवळ मागणी नाही तर आरोग्यासाठीची एक जिवंत साथ आहे। 19, 20 आणि 21 फरवरी दरम्यान सिंधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात तरुण, वयोवृद्ध, महिला, विद्यार्थी यांचा मोठा सहभाग पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपासह सर्व राजकीय पक्ष एकाच व्यासपीठावर आले आहेत। गावाच्या आरोग्याच्या प्रश्नावर राजकारण बाजूला ठेवून आम्ही सर्व एक आहोत हा ठाम संदेश या आंदोलनातून देण्यात येतोय। प्रश्न आता एकच आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या या आंदोलनाकडे सरकार कधी आणि कसा प्रतिसाद देणार? सिंदीकरांची ही रक्ताने लिहिलेली साद सरकारपर्यंत पोहोचणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच इतर बातम्यांसाठी आपण पाहत राहा हलका वर्धा। धन्यवाद।